हाय हॅलो नमस्ते, मी पूजा. मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते. मी तुम्हाला आज मेथीची भाजी दाखवणार आहे. थोडी वेगळ्या पद्धतीने. नेहमी आपण कोणती तरी डाळ नाही तर मग शेंगदाण्याचा कूट घालून करत असतो. चला आज काहीतरी वेगळं करूया. तर आता बघा, ही मेथीची भाजी मी स्वच्छ धुवून घेणार आहे. अगदी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण की बऱ्याचदा मेथीच्या भाजीला माती जास्त प्रमाणात असते. आणि बघू शकता तुम्ही, मस्त कवळी भाजी आहे ही. तर आता ही भाजी आपण छान अशी धुवून घेतलेली आहे बघा. तुम्ही जर व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर नक्कीच एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझा व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येईल. तर पाहू शकता तुम्ही, इथे कढई तापत ठेवली आहे. त्यामध्ये मिरच्या घालायच्यात आपल्याला 7-8 मिरच्या. थोड्या जास्त घ्यायच्या, म्हणजे मग भाजी खायला छान लागते जरा तिखट असली की. आणि त्या अशा भाजून घेतल्या थोड्या की मग काय होतं, बऱ्याचदा बहुतेक जणांना मिरची बाधते, पण जर अशा पद्धतीने केली ना तर अजिबातच मिरची बाधणार नाही. त्यामुळे नक्कीच आधी मिरची थोडीशी तरी भाजून घ्या. आता बघा, 1 मिनिटभर फक्त मी मिरची ही भाजून घेतलेली आहे. आता ही मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आणि छान असं बारीक वाटण करून घेऊया याचं. तर बघू शकता, फक्त मिरची वाटून घेणार आहे मी आणि लसूण फोडणीला घालणार आहे. तर मिरची बघा दरदरी अशी वाटून घेतली आहे. शेजारी काम चालू असल्यामुळे थोडा आवाज जास्त येतोय, तर प्लीज तेवढं ॲडजस्ट करा. तर आता बघा, कढई पुन्हा तापायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला. बघा, 1.5 पळीच्या आसपास इथे मी तेल घालून घेतलेलं आहे. आता तेल जरा गरम होऊन द्यायचं. त्यानंतरनं ठेचलेला लसूण घालायचं आहे आपल्याला. इथे लसूण मी ठेचून घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वाटूनसुद्धा घेऊ शकता. आता हे छान असं परतवून घेऊया 1 अर्धा मिनटं फक्त. आणि त्यानंतरनं लगेचच आपल्याला जी वाटून घेतलेली मिरची आहे ती यामध्ये घालून घ्यायची आहे. तर बघा, आता लसूण थोडा परतला की लगेच मी वाटून घेतलेली ही मिरची घालती आहे. आणि ही मिरचीसुद्धा पूर्ण कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायची आहे. मिरचीला एक स्वतःचा उग्र वास असतो, तो पूर्णपणे जाईपर्यंत ती तेलात परतवून घ्यायची. आधी आपण मिरची थोडी भाजून घेतलेलीच आहे, तरीसुद्धा तेलावरती अशी छान परतली की मग ती पोटात बाधणार नाही आपल्याला. बहुतेक जणांना मिरची बाधते किंवा मिरची खाल्ल्याने त्रास होतो, त्यामुळे नक्कीच ह्या टिप फॉलो करा तुम्ही. आता बघा, जी निथळायला ठेवलेली मेथी होती ना धुवून, ती घालून घ्यायची आपल्याला यामध्ये. अर्धा मिनटं मिरची परतली आहे मी, त्यानंतरनं मेथी घालायची आहे. संपूर्ण मेथी मी यामध्ये घालून घेते. आता मेथी घातल्यानंतरनं आपल्याला ही थोडी हलवून घेऊया आणि यामध्ये ना पाणी घालायचं आहे बघा. कारण की आपण मेथी बऱ्यापैकी निथळून घेतलेली आहे, त्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे. आता थोडंसं पाणी घातलं ना की मग मेथी लवकर शिजायला मदत होते. आणि ही कवळी आहे त्यामुळे अर्थात लवकर शिजणार आहे. अगदी 2 ते 3 चमचे फक्त पाणी घातलं आहे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच. आता आपण ही मेथी छान अशी हलवून घेऊया बघा एकसारखी. यावेळी गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा, त्यामुळे काय होतं, मेथी लवकर अशी कमी होते, म्हणजे मग आपल्याला लवकर अशी हलवतासुद्धा येते व्यवस्थित. पाहू शकता तुम्ही, गॅस मोठा ठेवलेला आहे मी आणि ही मेथी अशी खालीवर करत हलवून घेतलेली आहे. मेथी पूर्णपणे थोडी कमी होईपर्यंत मीठ घालायचं नाही आहे यामध्ये. जर आपण सुरुवातीला मीठ घातलं तर नक्कीच आपला मिठाचा अंदाज चुकणार आणि भाजीमध्ये मीठ जास्त होणार. त्यामुळे बघा, अशा पद्धतीने जरा मेथी बऱ्यापैकी कमी झाली की नंतरच आपल्याला मीठ घालायचे. आता चवीनुसार मीठ घालून घेते मी. आणि बघू शकता तुम्ही, भाजीचा रंग अगदी हिरवागार आहे आणि संपूर्ण भाजी होईपर्यंत रंग असाच टिकून राहणार. त्यासाठी सुद्धा मी पुढे तुम्हाला एक टिप देणार आहे. मीठ घातल्यानंतरनं ही भाजी हलवून घेऊया. मीठ घातलं की पुन्हा भाजीला थोडं पाणी सुटतं आणि त्यामध्ये आपली भाजी आरामात शिजली जाते. तर पाहू शकता तुम्ही, आपली भाजी बऱ्यापैकी शिजत आलेली आहे आणि यामध्ये पाणी अजून शिल्लक आहे. तर आता मी काय करणार, गॅस पुन्हा थोडा मोठा करणार आणि हे पाणी आटून देणार. तर बघा, एक 70-80% भाजी शिजलेली आहे. गॅस थोडा मोठा करूया आता आणि भाजीतलं पाणी पूर्ण आटेपर्यंत भाजी शिजून देऊया. अशा पद्धतीने तुम्ही कधी भाजी केली आहे का? किंवा तुमची ही भाजी अशी छान हिरवीगार राहते का? हे नक्कीच मला कमेंट करून कळवा.
नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईबसुद्धा करा, कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं. आणि त्याचबरोबर व्हिडिओला जर अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईकसुद्धा करा. पाहू शकता तुम्ही पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे. मी ही भाजी भातासोबत आणि चपातीसोबत खाणार आहे, त्यामुळे मला थोडीशी अशी ओलावा असेल त्यामध्ये तर आवडते, म्हणून मी आता गॅस बंद करते आणि ही भाजी काढून घेते. तर पाहू शकता तुम्ही मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आणि तिचा रंगसुद्धा अगदी हिरवागार असा टिकून राहिलेला आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंट करून कळवा. त्याचबरोबर तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहताय ते सुद्धा मला कळवायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज हल्ली अपलोड केलेल्या आहेत, तर नक्कीच त्यासुद्धा पहा आणि तुम्हाला आवडल्या की नाही किंवा तुम्ही करून पाहिल्या की नाही ते सुद्धा मला नक्कीच कळवा. तर चला, उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.